नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अति संभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्राची किनारपट्टी डॅश डॅश म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राची किनारपट्टी डॅश डॅश म्हणून ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 कोकण किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाकडे खंडपीठ नाही? पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाकडे खंडपीठ नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 नवी मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, निजकवेत घेणे म्हणजे डॅश डॅश होय. निजकवत घेणे म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 3 स्वतःच्या मिठीत घेणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कासव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, संधी म्हणजे काय? संधी म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 3 संधी साधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता डॅश डॅश यांनी स्थापना केली. आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता डॅश डॅश यांनी स्थापन केली. तर ऑप्शन क्रमांक 4 पंडिता रमाबाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, उच्च दर्जाचे लोखंड म्हणजे स्टील निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? उच्च दर्जाचा लोखंड म्हणजे स्टील निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 मॅग्नीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंजाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ॲनेमिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 देवनागरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणता हरित ग्रह वायू नाही? खालीलपैकी कोणता हरित ग्रह वायू नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे? खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 त्रिपिटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी मालवेयर अथवा व्हायरस नाही? खालीलपैकी मालवेयर अथवा व्हायरस नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कीबोर्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, चोरीचोरा घटनेने डॅश डॅश हे आंदोलन संपुष्टात आले. चोरीचोरा घटनेने डॅश डॅश हे आंदोलन संपुष्टात आले. तर ऑप्शन क्रमांक 3 असहकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर BR आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 BSF हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅश डॅशला पुरवठा करते. नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅश डॅशला पुरवठा करते. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य सहकारी बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली नाही? पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 यारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षका नियुक्ती डॅश डॅश कडून होते. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती डॅश डॅश कडून होते. तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, SRPFची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? SRPFची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 पुरंदर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी द्राक्षांचा प्रकार कोणता? खालीलपैकी द्राक्षांचा प्रकार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 फ्लेम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे डॅश डॅश होय. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 3 संसद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? भारतीय राज्यघटनेचे
कलम 51 अ कशा संबंधीचं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 SRPFची स्थापना दिवस कोणता? SRPFचा स्थापना दिवस कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 6 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 क्योटो करार हा डॅश डॅशशी संबंधित आहे. क्योटो करार हा डॅश डॅशशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पर्यावरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रात डॅश डॅश या शहरात पोलीस आयुक्तालय नाही. महाराष्ट्रात डॅश डॅश शहरात पोलीस आयुक्तालय नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जागतिक चिमणी दिवस कोणता? जागतिक चिमणी दिवस कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 20 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत? भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 ळ वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? ळ वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वतंत्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा डॅशशी संबंधित होता. चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा डॅशशी संबंधित होता. तर ऑप्शन क्रमांक 4 नीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली? राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजीव प्रक्रियेला डॅश डॅश असे म्हणतात. अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपांमध्ये होणाऱ्या सूक्ष्मजीव प्रक्रियेला डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 नत्रीकरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 शब्दांच्या जाती एकूण डॅश डॅश आहेत. शब्दांच्या जाती एकूण डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही? खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ताडोबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रॅली कमिशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 ढाका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कोम भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बॉक्सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 डावीकडून उजवीकडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 संयुक्त स्वर म्हणजे काय? संयुक्त स्वर म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 3 दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 44 सिंहाचे ओरडणे खालीलपैकी कोणत्या शब्दात दाखवितात? सिंहाचे ओरडणे खालीलपैकी कोणत्या शब्दाने दाखवितात? तर ऑप्शन क्रमांक 3 डरकाळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे डॅश डॅश होय. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 3 स्थितीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहिली ICC वर्ल्ड कप 2020 क्रिकेट स्पर्धा पुरुष खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली? पहिली ICC वर्ल्ड कप 2020 क्रिकेट स्पर्धा पुरुष खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही? खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल.